मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। माणगाव इंदापूर शहरामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सलग 3 दिवसांच्या सुट्टीमुळे मुंबईकर, कोकणवासीय आणि पर्यटक कोकणाच्या दिशेने जात आहेत। माणगाव शहरातही वाहतूक कोंडी झालेली आहे। माणगाव रेल्वे स्थानक ते ढालघर फाटा परिसरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सलग दुसऱ्या दिवशी माणगावमध्ये वाहनांची गर्दी झालेली आहे। वाहनांच्या रांगा लागल्यात, मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। कालही अशाच प्रकारे वाहतूक कोंडी झालेली होती, त्यामुळे अनेक वाहनांना तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागलेलं होतं आणि आजही पुन्हा तशीच परिस्थिती पाहायला मिळते। 11 तासांपासून वाहतूक कोंडी कायम आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रफुल्ल, कालही कोकणाकडे दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झालेले होते। कालही अनेक जण वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते। आजही परिस्थिती जैसे तेच पाहायला मिळते। नक्कीच प्राची, कालपासून कोकणात येणारे चाकरमानी असतील किंवा पर्यटक असतील, यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसतोय आणि सगळ्यात त्याची महत्वाचे पॉइंट जे आहेत ते इंदापूर शहर आणि माणगाव शहर इथलं बायपासचं काम रखडलं आहे आणि त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते। खरं तर लग्न सराई सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे कोकणात आहे आणि त्यासाठी देखील लोक मोठ्या प्रमाणात कोकणात येत आहेत। पर्यटक तर येत आहेतच, शिवाय शाळांना सुट्टी लागली, त्यामुळे चाकरमानी कोकणात येत आहेत। आता जर आपण बघितलं तर इंदापूर शहराच्या दोन्ही बाजूला साधारण 3 किलोमीटर आणि माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला साधारण 4 ते 5 किलोमीटर पर्यंत ही वाहतूक चाललेली आहे आणि वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे आणि दुसरीकडे उन्हाचा त्रास देखील या वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना मनस्ताप त्याचाही सहन करावा लागतो। खरं तर लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील, खास करून एसटी बसेसमधून जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना या उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागतो आणि आणखी किती दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे असा प्रश्न आता कोकणवासियांना पडलेला आहे। नक्कीच प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई गोवा महामार्गावर आज पुन्हा वाहतूक कोंडी झालेली आहे। सलग दुसऱ्या दिवशी वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत। कालही अशीच परिस्थिती पाहायला मिळालेली होती आणि आजही वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे अनेक जण कोकणाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि याचाच परिणाम आता या महामार्गावर पाहायला मिळतोय। तासनतास नागरिकांना वाहनांमध्येच बसून राहावं लागतंय।